अवकाळी पावसामुळे शेतात जास्त झालेलं पाणी ताबडतोब काढून टाकायचं आहे। शेतामध्ये पाणी साचू द्यायचं नाहीये, त्याचा चांगला निचरा करून घ्यायचा आहे, कारण ज्वारी पीक साचलेल्या पाण्याला फार संवेदनशील असतं। जे पीक लोळलंय त्या झाडांना आधार द्यायचा आहे। शक्य असेल तिथे विशेषतः लहान शेतांमध्ये झाडं हळुवारपणे उचलून सरळ करायची आहेत। आता पाऊस थांबल्यानंतर काय करायचं ते जाणून घेऊयात। शक्य तितक्या लवकर पिकांची कापणी करून घ्यायची आहे। पीक जर काढणीला येत असेल तर कणसाच्या दाण्यांमध्ये कोंब फुटणं, बुरशीची वाढ होणं अशा समस्या दिसायला लागतात। त्यामुळे कापणी केलेली कणसं चांगली वाळवून घ्यायची आहेत। सूर्यप्रकाशात ताडपत्रीवर धान्याचा पातळ थर पसरवून वाळू द्यायचा आहे आणि एक समान वाळण्यासाठी त्याची उलटापालट करायची आहे। तसंच जे पीक शेतात अजून उभं आहे, जसं उन्हाळी ज्वारी, तिच्यामध्ये मात्र अचानक पाऊस झाल्यावर बुरशीचा धोका वाढू शकतो। त्यामुळे पाऊस थांबला की कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाची 0.1% म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात किंवा मँकोझेमची 0.25% म्हणजेच 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं तर दाण्यांवरची बुरशी आणि कणसांवरच्या रोगांचं नियंत्रण करता येतं।